जय शिवराय शेतकरी मित्रांनो। आता दस्त नोंदणी ही सगळ्या शेतकऱ्याला माहिती। आपण प्लॉट घेतला, जमीन घेतली तर त्याची रजिस्ट्री करावी लागते, त्याची आपल्याला तिथे नोंद करावी लागते आपण खरेदी केली म्हणून। आणि आता याचे राज्यामध्ये जवळपास 60 खाजगी कार्यालये हे चालू होणार आहेत। मग आता 60 खाजगी कार्यालय चालू झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपलं काय नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आणि ते शेतकऱ्यांचे सुद्धा लक्षात आलं पाहिजे, किंवा जे काही शेतकऱ्याची पोरं आज शिकत आहेत याच्याही लक्षात आलं पाहिजे यामुळे काय होणार आहे। आता रजिस्ट्री काय रोज आपल्याला करावं लागत नाही, मात्र वेगवेगळ्या माध्यमातून जे काही जमीन खरेदी करतात, विक्री करतात, प्लॉट खरेदी करतात, विक्री करतात, यांना या गोष्टीचं काम पडतंय। पण हे खाजगी कार्यालयामुळे नेमकं काय होणार आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय। त्यामुळे तुमचं वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा, विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, कारण त्यांच्याशी निगडीत हा विषय। आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जशा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षक नोकरीला लागला म्हणजे त्याला पोरगी द्यायला कोणी मागे पुढे पाहत नाही, कारण त्याला माहिती आहे की याची नोकरी ही फिक्स आहे, याला काय आता टेन्शन नाही, त्याच्यामुळे त्याची लवकर सोयरीक होती आणि त्याचा नंबर 1 जमून जाते, कारण सरकारी नोकरी। पण आता इंग्लिश स्कूल बी झालेत कुठं कुठं बी। आता इंग्लिश स्कूल मधला जर नवरदेव असेल तर त्याला लवकर पोरगी देतं का कोणी? देत नाही, कारण शेवटी ती इंग्लिश स्कूल एक खाजगी शाळा आहे, त्याला पगार कमी असतो आणि त्याचं फिक्स नसतं तिथं, कारण त्याचं त्या अध्यक्षासोबत जमलं तर जमलं, नाही जमलं तर ते कवा बी काढून देऊ शकतो। मग आता तसं जे काही सरकारी दुय्यम निबंधक कार्यालय येतं तर तिथं जर नोकरीला माणूस असला तर त्याला काही अडचण आहे का? नाही, कारण त्याची फिक्स नोकरी। मात्र आता राज्यामध्ये हे 60 कार्यालये खाजगी कंपनीला चालवायला देणार आहेत, म्हणजे खाजगी कंपनी हे दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे रजिस्ट्रीचे कार्यालय आता चालविणार आहे। मग आता याच्या इथं नोकरीला कोणाला घेते? बर घेतलंय, घेतल्याच्या नंतर त्याला पगार किती असणार आहे? बर घेतल्याच्या नंतर पगारही कमी जास्त द्याला, पण त्याची नोकरी फिक्स असणार आहे का? त्यामुळे हे असे राज्यामध्ये 60 खाजगी दुय्यम निबंधक कार्यालय चालू करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू केला आहे आणि असा निर्णय दुय्यम निबंधक व मुद्रांक विभागानं घेतलेला आहे। आणि यामध्ये नुकसान काय होणार आहे? जे आज गोरगरीब शेतकऱ्याचे पोरं झटून पडून एक तर नोकऱ्या नाही राहिल्या, अभ्यास करायलेत, शिकायलेत, वावर इकून का होईना, काही करून कुटाने करून रोजंदारी करून मायबाप त्याला शिकवायलेत, आणि जर असे खाजगी कार्यालय सरकार चालू करीत असेल तर त्या ज्या काही शिकलेले पोरं आहेत त्याला फिक्स नोकरी राहणार आहे का? येरीच तर कोणी लग्न पोरी देईन, त्याला लग्न होईन, अशी आजची परिस्थिती आहे। आणि जर अशा खाजगी गोष्टी सुरू झाल्या तर त्याला फिक्स नोकरी राहणार नाही, पगारही चांगला मिळणार नाही, आणि मग त्याचे वांधेच वांधे पुढे राहणार आहेत अशा या गोष्टी। त्यामुळे हे खाजगी कार्यालय आता त्याच्यात कारण देण्यात आले की आता जे दुय्यम निबंधक कार्यालय येतं इथं लय रजिस्ट्रीसाठी गर्दी व्हाली, वेळेवर कामच होईन, तिथं जे काही रजिस्ट्री करायला आले त्याला चांगल्या सुविधाच मिळणं। मग आता खाजगी कार्यालयातून सुविधा मिळते, मात्र तशात नोटा सुद्धा तिथं द्यावा लागत, कारण तिथं गेल्यावर बसायला भेटन, एसी रूम राहीन, चांगला पंखा राहीन, पटकन तुमचं काम होईल, पण तुम्हाला नोटा बी तितक्याच मोजावं लागते। म्हणजे खाजगीकरण जेवढं चांगलं वाटतंय तेवढं ते चांगलं बी नाही, सुविधा भेटत पण पैसे तसेच लागतील। त्यामुळे महत्वाचा मुद्दा तो आहे की जे काही बेरोजगार तरुण शिकत आहेत त्याला उद्या नोकरीचे वांदे होतील, कारण तो खाजगी कंपनीवाला त्याच्या मानानं ज्याला कोणाला घ्यायचंय त्याला तो घेणार आणि त्याला पगार तर त्याच्या हिशोबानेच देणार, कारण ती नोकरी काही फिक्स राहणार नाही। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।